शासकीय विश्रामगृह येथील रायगड हा बंगला राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री अशा तीनच संविधानिक पदावर असलेल्या निमंत्रणांसाठी राखीव असतो. असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रायगड हा बंगला देवळालीच्या आमदार सरोजा हिरे यांना बैठकीसाठी खुला करून दिला आहे. वास्तविक पाहता शासकीय विश्रामगृहातील रायगड या बंगल्यावर आमदारांना बैठक घेण्यास परवानगी नाही. मात्र आमदार सरोजा हिरे यांना बैठक घेण्यासाठी हा बंगला कुणी खुला करून दिला हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्यात महायुतीची सत्ता असून अजित पवारही या सत्तेत सामील आहेत. यांच्याच पक्षाच्या आमदाराकडून शासकीय नियमांची पायमल्ली होत आहे. देवळालीच्या आमदार सरोज आहेर या सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. रायगड सारख्या विशेष निमंत्रितांसाठी राखीव असलेल्या या बंगल्यात बैठक घेता येते का हे सुद्धा कदाचित सरोज अहिरे यांना माहिती नसावं. दुसरीकडे या बैठकीबाबत जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता जिल्हाधिकारी वगळता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रायगड या बंगल्यात सरोज अहिरे यांनी घेतलेली या बैठकीला नेमकी कोणी परवानगी दिली? ज्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी हिरवा कंदील दिला त्यांच्यावर जिल्हाधिकारी कारवाई करणार का हा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. नाशिक टुडे न्यूज नाशिक.